माझं नाव विष्णू किसनराव मरळ. मी राहणार यादलापूर. माझी मिसेस सुरेखा मरळ. आमच्या लग्नाला 16-17 वर्ष झालेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही जाणार पहिले 2-3 दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतलेली आहे. तिथे काय फरक नाही पडला. त्याच्यानंतर आम्ही परभणी तिथं योगेश्वरचा कॅम्प होता. त्याच्यानंतर ते तिथं 3 दिवस झाले. त्याच्यावर तिथं काय फरक नाही. मग सर इकडं आलो आम्ही. ते इकडे आल्यानंतर आम्ही 6 दिवस केले. 6 दिवसच्या नंतर सर काय आम्हाला हे नाही करू दिलं. घाबरू नका, मग तुम्हाला फरक पडणार, त्याशिवाय मी तुम्हाला घरी जाऊ देणार नाही, बाळच घेऊन पाठवू. तर आम्ही काय द्यायचं म्हणून वागलो. त्याने आम्हाला जवळपास 6व्या दिवस रिझल्ट दिलाय. पैशाला काय तगादा नाही, काय नाही. सरनी काय आम्हाला तगादा पैशाचं काय लावलं नाही. आम्हाला काही हिंमत हरवलेली नाही. त्याच्यानंतर ते आम्हाला समजा आता आम्ही आईबाप होणार आहोत. त्या पैशाचा काही विषय नाही आणि सुविधा चांगल्या आहेत. आताच सुरेखा विष्णू मराळ या पेशंटचं मनोगत तुम्ही ऐकलं असेल. यदलापूरला ते राहतात. बऱ्याच ठिकाणी त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि जवळपास 5दा त्यांना यश आलं नाही. आणि त्याच्यातनं त्यांना हे सांगायचं होतं की हॉस्पिटलतर्फे डॉक्टर योगेश शिंदे सरांनी त्यांना हिंमत हरू दिली नाही. आणि ती हिंमत नाही हरल्यामुळे 6व्या वेळेस त्यांना यश आलं. आणि यश येता 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 आज जवळपास ते आईबाबा होण्याच्या मार्गावर आहेत. आणि हाच आनंद आपण सगळ्यांना देण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत असतो, हिंमत हारू न देता. तर तुमच्या सगळ्यांना माझी पण विनंती आहे की सरांनी जे आता सेंटर सुरू केलेले आहेत, तसं की परभणी, जालना, बुलढाणा, पुण्याला सांगवी आणि डोंबिवलीला, तर त्या भागातल्या पेशंटला पण मला सांगणं आहे की तुम्ही त्या सेंटरला जाऊन याविषयी सगळी नीट माहिती घ्या. धन्यवाद.